माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या विरोधात महिलांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी लीलाबाई तनपुरे यांनी राजगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. थोपटेंच्या ड्रायव्हरने देखील या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या महिला आणि काही लोकांनी गाडी अडवून तोडफोड केली, तसंच गाडीतले पैसे आणि वस्तू चोरून नेल्याची तक्रार थोपटेंच्या वतीने करण्यात आली आहे. भोर तालुक्यातल्या घांगवडीत ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडलाय. थोपटे आणि तनपुरे यांनी या प्रकरणी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केलेत, आरोप केलेले आहेत. अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. संग्राम थोपटे यांचे ते वडील आहेत. संग्राम थोपटे भोरचे आमदार आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अनंतराव थोपटे आपल्याबरोबर आता सध्या स्वतः अनंतराव थोपटे आहेत. अनंतरावजी, ज्या महिलांनी तक्रार केली आहे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही त्यांना धमकावलंय, मारहाण केली आहे. नेमका काय प्रकार घडलाय? थोपटे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय. अनंतरावजी, ज्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे त्यांनी असं सांगितलं की जमिनीचा हा सगळा वाद आहे, त्यातून दबाव टाकत तुम्ही ही सगळी मारहाण केली आहे, त्यांना दमदाटी केली आहे. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? काय क्लॅरिफिकेशन आहे आपलं? मी त्यांना धमकावलं नाही, त्यांच्याशी भांडलो नाही. ते आमच्या गावातले सगळ्या महिला असतील, पुरुष असतील. एक दुसरी गोष्ट, जो जमिनीचा वाद आहे तो वाद आज मितीला ती जमीन आहे ती पुनर्वसित आहे, पुनर्संपादित आहे. त्या जमिनी आता धरणग्रस्तांना द्यायच्या आहेत आणि सरकारचं नाव त्याच्यावर लागलेलं आहे 51R वर. त्या ठिकाणी जमीन जी आहे ती सगळी सरकारच्या ताब्यात आहे आणि तिथून एक रस्ता जातो. आणि असं असताना सुद्धा सरकारची जमीन, सरकारचा रस्ता, त्या रस्त्यावर अडवणं, त्याची धमकाई, त्या ठिकाणी अडून गाडीची मोडताण करणं हे गैर आहे. त्यांना ती जमीन धरणग्रस्तांना द्यायची नाही आणि त्याच्यातनं ते दुसऱ्या मार्गाने काहीतरी दबाव आणून टाकतात की बाई जमीन देऊ नका, आम्ही देणार नाही, तुम्ही सांगा सरकारला, असं ते सारखे सांगत असतात. मी म्हटलं मी कसं करू? मी पुनर्वसन खात्याचा मंत्री होतो. जे धरणग्रस्त लोकांना जमीन दिल्या पाहिजेत, जे नियमाने असेल ते काढले पाहिजेत. आणि गावामधल्या एकट्याची नाही जमीन, ती 11 लोकांच्या जमिनी आहेत. अनंतरावजी, आपल्यावर तुम्ही असंच राहा फोन लाईन वरती. आपल्याबरोबर आता ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्या लीलाबाई तनपुरेंचे पुतणे आपल्याबरोबर स्वतः आहेत. तनपुरे साहेब, थोपटे साहेबांचं म्हणणं असं आहे की ती जमीन धरणग्रस्तांना द्यायची आहे, तिथून रस्ता जातो आणि तुम्ही लोक ती जमीन अडवून बसलात, असं योग्य नाहीये आणि तुम्हीच उलट त्यांच्या गाडीवरती हल्ला केला असं ते म्हणतायत. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? ऐका सर, ऍक्च्युली ते तुमची दिशाभूल करतायत. त्या आमदार साहेबांनी आमच्या गट नंबर 236 2 एकराचं अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण करून सार्वजनिक बांधकाम खात्याचा बोगस फंड टाकून तो रस्ता करण्याच्या प्रयत्नात आहेत. रस्त्याचा फंड आहे, दुसऱ्या रस्त्याचा पण तो टाकतायत आमच्या खासगी जमिनीवरती. शासकीय फंडाचा असं त्यांना विनियोग करायचा आहे. शासकीय कर्मचारी सगळे त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. आम्ही तक्रार अर्ज करतोय, आम्ही ऍप्लिकेशन देतोय म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये चीड आहे आणि ती चीड व्यक्त करायची म्हणून माझ्या चुलतीला आणि माझ्या भावजाला त्यांनी अशा प्रकारची मारहाण केलेली आहे. नेमकी कशी मारहाण? काय नेमकं मारहाण काय झाली आहे? किती लोक होते मारहाण करणारे? पोलिसांनी तुमची तक्रार घेतली आहे का? आता गुन्हा दाखल झालाय का? काय नेमकी परिस्थिती आहे? गुन्हा दाखल झालेला आहे सर, गुन्हा दाखल झालेला आहे, तक्रार घेतलेली आहे. थोपटे साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या खासगी जमिनीतून दुसऱ्या जो रस्ता आहे त्याचा फंड तुम्ही इथं वापरताय, असा काही प्रकार आहे का? हे नाही हो, हे सगळं तहसीलदार मामलेदार कोर्टाने ती जमीन, ती रस्ता त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, वहिवाटीचा रस्ता आहे आणि जी संपादित केलेली 51R जमिनी त्या मधून हा रस्ता चालू आहे आणि हा रस्ता पारंपरिक आहे. बरेच 30-40 वर्षापासून हा पारंपरिक रस्ता आहे, वहिवाटीचा रस्ता आहे आणि तो माझ्या घराहून जातो असाच. तो रस्ता आता काही कोणाकडून जायचा असं काही नाही. म्हणणं असं आहे, तुम्ही माजी मंत्री आहात, चिरंजीव तुमचे आमदार आहेत, राजकीय दबावापोटी सगळी यंत्रणा तुमच्या मार्फत काम करते, आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो असं नाही. मी लोकांची कामं करणारा कार्यकर्ता आहे, 50 वर्ष. त्यांच्या गावामध्ये बऱ्याच सुधारणा मी केल्या. शाळा चालवली, कॉलेज चालवलं, रस्ते केले, लाईट दिली, पाणी दिलं, सगळं काय मी केलं. तिथले जवळजवळ 51 लोक माझ्या कॉलेजवर आणि कारखान्यामध्ये कामाला आहेत. त्यांचे संसार मी उभे केलेले आहेत. त्याचं म्हणणं चुकीचं आहे. हे जे आहेत ते लोक आहेत ना,
ते नतदस्त आहेत. त्यांनी गावामध्ये प्रत्येकाला वेटीस धरलेला आहे. गावात स्मशानभूमी होऊन देत नाही. गावात रस्ता चालू असताना तो बंद करणे आणि स्वतःची हे जे आहे पॉली हाऊस आहे स्वतःच जाळायचं, इन्शुरन्स घ्यायचा. स्वतःची मुलगी ही आत्महत्या करते, त्याला कारणीभूत तेच आहेत. अशा तऱ्हेने अनेक तऱ्हेचे बरेचसे भानगडी त्या ठिकाणी ते स्वतः करतात. गाव लोक त्या ठिकाणी जर्जर झालेले आहेत. विकासासाठी हे सगळं होतंय असं तुम्ही म्हणताय, पण हरकत नाही. पोलिसांना आपण एक आवाहन करूयात की या सगळ्या प्रकरणामध्ये जी काही तक्रार असेल तिची निष्पक्षपातीपणे पोलीस प्रशासन चौकशी करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. थोपटे साहेब, धन्यवाद, आपण बोललात आमच्याशी त्याबद्दल. तक्रारदार जे होते त्यांचे पुतणे, लीलाबाई तनपुरेंचे पुतणे आपल्यावर होते, तुमचे धन्यवाद. पण एकूण या सगळ्यामध्ये विकास काम थांबवण्याकरता हे होतंय असं थोपटे म्हणतायत, तर आमच्यावर दबाव थोपटे आणतायत असं तक्रारदार म्हणतायत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.